ते दाखवू तुम्हाला. गुगल ॲड रन केली होती. हीच होती ना गुगल ॲड. तुम्ही कीवर्ड रिसर्च केले. आपलं कोणतं अकाउंट होतं ते शोधून काढायचं आहे आपल्याला. न्यू गुगल ॲड, न्यू ॲड्स 2025 अशा नावाने आपण गुगल ॲड रन केली होती. ह्याच्यामध्ये किती अमाउंट आतापर्यंत स्पेंड झालाय? कसं करणार? तेच अकाउंट आहे. ओके. कुठं जायचं आता आपल्याला? हाऊ मच अमाऊंट यू हॅव स्पेंड टिल डेट जर चेक करायचं असेल तर किती अमाऊंट स्पेंड झालंय आतापर्यंत सृष्टी? किती अमाऊंट आतापर्यंत एका महिन्यात आपल्याला बिझनेस ओनरने दिले आणि आपण किती स्पेंड केले? कसं सौरभ तू सांग किती केले स्पेंड? स्पेंड केले 2,222 सौरभ तू हे सांगतो, तू सांग आता कसं काढायचं की किती अमाऊंट त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटसाठी दिलेत आपल्याला? या कॅम्पेनचे का? ह्या कॅम्पेनचे नाही, आतापर्यंत ह्या महिन्यात. बिलिंग मध्ये जायचं. कुठे बिलिंग? इथं. हां, समरी मध्येच आहे मी आता. किती अमाऊंट स्पेंड केले आतापर्यंत आपण? अकाउंट ओपन इथं ना, ऑल टाइमच आहे. मग किती अमाऊंट स्पेंड केले आपण आतापर्यंत? फेब्रुवारीमध्ये केले 1500. सौरभ मी चुकीचं सांगितलं आन्सर. सगळ्यांना समजलं ना? समजलं सगळ्यांना किती गेले ते? त्यांनी 2200 रुपये सांगितलं. काय केलं त्यांनी? कॅम्पेन ओव्हरव्ह्यू मध्ये गेला. इथं कॅल्क्युलेट करायचं आणि जर तुम्हाला दुसरं काय करायचं, दुसरीकडे कुठं जायची पण गरज नाही, इथं जायचं. हे आले टोटल कॉस्ट किती गेलंय? 2220 रुपये. पण त्याला काय क्वेश्चन विचारला होता, टोटल अमाऊंट किती ऍड केले त्यांनी, किती स्पेंड केले? हा, स्पेंड किती केले असं तुम्हाला रिपोर्ट द्यावा लागेल ना. जर सपोज मी जर तुला 2500 रुपये दिलेत तर तुला किती आत्ता पैसे गेले ॲडव्हर्टाइजमेंटचे? तू तर 2500च सांगणार. तर ह्यांनी किती अमाऊंट स्पेंड केले तर हे तुला काढण्यासाठी ह्याच्यामध्ये 18% GST ऍड करा. मग किती झालं? 2,500 रुपये गेला आतापर्यंत. बस एवढंच तुला अमाऊंट स्पेंड करायचं. कारण आता बॅलन्स नाही ना आपल्या अकाउंटमध्ये. आपण बघितलं 0 रुपये. तर 2,500 रुपये आतापर्यंत मार्केटिंगसाठी स्पेंड झाले. बस. त्याच्यामध्ये क्लिक्स किती येतं आणि CTR काढायचं आहे. तर CTRचा फॉर्म्युला काय सांगितला होता? क्लिक्स डिवायडेड बाय इम्प्रेशन इंटू 100. मग किती CTR येतोय ते तुम्ही इथून काढू शकता. आजचा आपला टॉपिक काय होता की आपल्याला सर्च ॲड आता सगळ्या रन करता येतात. मग आता इथं किती ॲड चालू येतं आता सध्या? ऍक्टिव्ह ॲड किती येतं तुम्ही सांगा? ऍक्टिव्ह ॲड किती येतं? कुठं जायचं? ऑल कॅम्पेन्स मध्ये जायचं. ऑल कॅम्पेन्स मध्ये गेल्यानंतर सिलेक्ट करायचे इथून कॅम्पेन मध्ये कॉल्स DS नंतर 12. मग इथं आपण चेक करायचं की आपल्याला कसा परफॉर्मन्स आला ह्या कॅम्पेनला. ह्याला फक्त किती CPC किती आली? 112. म्हणजे हा कॅम्पेन खूप महाग आहे, कॉस्टली. नंतर हा कितीला आलाय? CPC किती आहे? 6. म्हणजे किती पर्सेंटनी जास्त आहे? ते खूप जास्त आहे. तर त्याच्यामुळे हा कॅम्पेन आपल्याला परवडतोय. पण कॉलचा कॅम्पेन आणि वेबसाईट ट्रॅफिकचा कॅम्पेन वेगळा. अजून कोणता कॅम्पेन आहे? NMD फेब. हा डिजिटल मार्केटिंगचा असेल मे बी, पण हा अजून ऍक्टिव्हेटच नाही झाला, त्याच्यात अमाऊंट स्पेंडच नाही झाला. तर मग हा कॅम्पेन मला पॉज करायचा, तर मी कुठे जाणार? पॉज करा. सगळ्यांना समजलं? सर्च ॲड मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम? ॲसेट ऍड करायचे मला. कसं ऍड करणार ॲसेट? इथं ॲसेट दिसते, ॲसेट मध्ये जाणार. इथून मला कोणत्या त्या ऍड साठी काय काय ऍड करायचंय. आता ते ॲसेट जर ऍड केले तर कोणत्या कॅम्पेनला ऍड होणार आहे? आता जर मला इथं कॉलचं बटन लावायचंय तर कोणत्या ह्याला ॲसेट होणार? NMD. जर मी इथं सिलेक्ट केलं तुमचं कोणता? DS कॉल. आता कोणत्या ह्याला होणार? त्याला होणार. कसं करायचं? प्लस साईन मध्ये जायचं आणि इथं कॉल ऍड लावायचं. कॅम्पेन सिलेक्ट कर, किंवा मग तिकडे कोणतं पण असलं तर इथून कॅम्पेन सिलेक्ट करायचं.
कॅम्पेन ऍड ग्रुप अकाउंटलाच आपण डायरेक्ट कॉलचं बटन लावायचं. नंतर इथं इंडिया. इंडिया कॉल फ्रॉम ऍड करायचा आणि नंतर हे सेव्ह करायचं. किती टोटल आपल्याला हे येतं, टोटल किती कॉल आउट एक्सटेन्शन आहेत, ॲसेट किती येतं टोटल, ऑल, इमेज, बिझनेस, लोगो, साईट लिंक, हेडलाईन, डिस्क्रिप्शन, कॉल आउट, स्निपेट. स्निपेट म्हणजे काय, स्ट्रक्चर स्निपेट, मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस, लीड फॉर्म, लोकेशन, प्राइस, ॲप, या सगळ्या गोष्टी आपण लावू शकतात. आता सगळ्यांना क्लिअर झालंय सगळ्या गोष्टी. आपण जर एक ऍड मध्ये जर 2 ऍड ग्रुप आहे आपले, तर एक पॉज करता येतो का आपल्याला? हा, करता येतो. ऍड ग्रुप मध्ये जाऊन पॉज करायचा. बरोबर आहे. आता इकडे बघा, कॉल DS 14 फेब आहे. नंतर इथून आपल्या थर्ड स्टेप मध्ये येतं ऍड ग्रुप 1 आणि ऍड ग्रुप 2. ऍड ग्रुप 2 मध्ये किती क्लिक्स आलेत बघा, 0 क्लिक्स आहेत. ह्याला मला पॉज करायचा आहे. ऍड ग्रुप 2 पॉज करायचा आहे. येस, झाला पॉज. संपलं. सौरभ, समजलं कसं कायला? आता मला काय करायचंय, हा कॅम्पेनचा ऍक्सेस आहे. ह्याच्यावरतीच मला दिव्याला एक कॅम्पेन रन करायला लावायचा आहे. तर मी कसं करणार, माझा हा ईमेल आयडी आहे, तो मला काय करायचंय, मला ह्यांच्याकडे तो लॉग इन करायचा नाही. मला काय करायचंय, हा, सृष्टीला मला ह्याचा ऍक्सेस द्यायचा. तर काय करणार, तिथून तिच्या अकाउंटवर मी करायचो मला एक्सेस आणि सिक्युरिटी मध्ये ऍडमिन मध्ये जाऊन. तर आता तुम्हाला काय करायचं, हे सृष्टीला त्याचे ऍक्सेस द्यायचे आहेत. तिला ऍड रन करायला सांगायचं. तर कसे ऍक्सेस देणार इथं, एक्सेस आणि सिक्युरिटी ऍडमिन मध्ये ऑनलाईन वाल्यांना समजतंय का? दिव्या, हर्षल पाटील, रोहिणी पिकळे, हो सर. जान्हवीला आता बोलता येणार नसेल कारण ती बिझी असेल. पूजेला पण बोलता येणार नाही. ज्ञानदा, तुम्हाला येते का बोलायला? ठीक आहे. काय करायचंय आपल्याला आता, बोला. ऍक्सेस द्यायचे. कसे द्यायचं, इथं ऍडमिन आहे ना, ऍडमिन मध्ये क्लिक करायचं, ऍक्सेस अँड सिक्युरिटी मध्ये जायचं आणि इथून जाऊन ईमेल आयडी त्यांचा टाकायचा. लावा, चालू करा. झालंय चालू. इंटरनेट का चालत नाही, private.gmail.com. आलं का इथं? ह्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला ऍड करायचं, प्लस साइन वरती जायचंय. इथं काय करणार आपण, ईमेल आयडी टाकतो. कुणाचं टाकू सांगा, SAU RA 025. झाला. कधीपर्यंत एक्सपायर करायचं याला, फक्त 28 तारखेपर्यंत द्यायचंय. आणि कोणता ऍक्सेस द्यायचा आहे, ओनली ईमेल, ओनली बिलिंग, ओनली रीड, ओनली रीड.
आणि त्याला तर पूर्ण ऍक्सेस द्यायचा असेल तर इन्व्हाइट करायचं. पहिले याच्यात जर केलं तर त्याच्यामध्ये काय होतं? पहिला मला जो ऑप्शन फक्त ईमेल येणार तुला. ओके. म्हणजे जे पण आता जर मला कॅम्पेन रन करायचं असेल तर मी नाही करू शकतो. आता जर तुला कोणते ऍक्सेस दिले, ऍडमिनचा दिलाय ना, तर ऍडमिन करू शकतो सगळं. एडिट पण करू शकतो तू, एडिटरचा दिला तर. मॅनेजरचं दिलं तर सगळ्या गोष्टी करू शकतो. ऍडमिन आणि मॅनेजर सगळ्या गोष्टी करू शकतो. आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन. तर ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन आपल्याला कसं करायचंय, इकडे बघा कुठे दिसतंय ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन. पेमेंट मेथड, ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन आलं का खाली? इथं जाऊन तुम्हाला ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन करायचं. आता हा 30 दिवस 90 दिवस चालतं तुमचं, 3 महिने. नंतर इथून तुम्हाला काय करायचंय, ऍडव्हर्टाइज व्हेरिफिकेशन करणं गरजेचंच आहे. झालं. कसं करायचं ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन? एक एजन्सीचं अकाउंट असतं आणि एक पर्सनल अकाउंट असतं. स्टार्ट. आता इथे इझी वर ऑर्गनायझेशन अँड ऍडव्हर्टायझिंग एजन्सी, येस और नो. काय करायचं? एजन्सीच आहे ना. तुम्ही आहे का नाही, मग तुम्हाला जीएसटी नंबर द्यावा लागेल एजन्सी जर असेल तर. हा, डॉक्युमेंटेशन. पण तुम्ही जर पर्सनल असेल तर नो करायचं. हू डू यू वॉन्ट टू व्हेरीफाय टुडे? माय एजन्सी, अ क्लायंट. मग क्लायंटचं व्हेरिफिकेशन करायचं का? आता माझी एजन्सी आहे, मग मला माझ्या एजन्सीचं व्हेरिफिकेशन, आणि नंतर मी सपोज कोलते पाटील डेव्हलपरसाठी चालतो तर कोलते पाटील डेव्हलपरसाठी पण वेगळे ऍड. समजलं? तर मग एजन्सी, येस, माय एजन्सी. माय एजन्सीचं ऍड क्रिएटिव्ह, डेट्स अँड लोकेशन, ऍड काय काय तू गोष्टी लावा लागतील हे करा. झालं? रिसेट व्हेरिफिकेशन करायचं असेल तर क्लिअर ऑल होतं आणि रिसेट तुम्ही करू शकता. आता त्यांना फक्त आपण सांगितलं की ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन येईल, 24 तासाच्या आतमध्ये तुम्ही काय करू शकता, त्याचं व्हेरिफिकेशन करू शकता. कधी करावं लागतं व्हेरिफिकेशन? आता तुम्ही अकाउंट क्रिएट करू शकतात. आता इथं जे नाव टाकलंय NMD प्रायव्हेट लिमिटेड, त्याचंच तुम्हाला इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट किंवा उद्योग आधार याच्यामध्ये ऍड करावं लागेल, तरच तुम्ही काय करू शकता, तुमचं व्हेरीफाय होईल. तुम्हाला अजून काही नोटिफिकेशन वगैरे आलेलं नाही? ठीक आहे. तर आता दुसरा एक कॅम्पेन आपल्याला रन करायचा आहे. आता आजच्या दिवसामध्ये काय करायचंय तुम्हाला ना, तुम्हाला जसं जमेल, काय केलं मी, तुम्हाला जसं जमेल तसं आपल्याला जास्तीत जास्त YouTubeचे सबस्क्रायबर वाढवायचे. काय करायचे? YouTubeचे सबस्क्रायबर वाढवायचे. त्याच्यासाठी आपल्याला ऍड रन करायची आणि ह्याच अकाउंट मधून करायची. तर कसं करणार? काय करायचंय? न्यू कॅम्पेन मध्ये जाणार. कॅम्पेन मध्ये जाणार. आता तुम्हाला सांगा, तुम्हाला व्हिडिओ ऍड पाहिजे आपल्याला. कोणता ऍड आहे? व्हिडिओ ऍड. तर आपल्याला सांगितलं की सेल्स मध्ये जाऊन उपयोग नाही, लीड्स मध्ये जाऊन उपयोग नाही, ऍपमध्ये नाही. अवेअरनेस अँड कन्सिडरेशन. लोक जास्त अवेअर कधी होतील? व्हिडिओ पाहून जास्त अवेअर होतील. मग मला काय करायचं, जास्तीत जास्त लोकांना माझं युट्यूब चॅनल पाहायला लावायचं आहे का सबस्क्राईब करायला लावायचं आहे? सबस्क्राईब करायला लावायचं आहे. मग व्हिडिओ रीच वाढले पाहिजे का ऑडिओ रीच वाढले पाहिजे? व्ह्यूज तुम्हाला जर वाढवायचे असेल तर व्ह्यूज वरती क्लिक करा, पण मला काय करायचं, सबस्क्राईब करायचंय. मग मी काय करणार आहे, इफिशियंट रीच. आता इथं तुम्हाला करतात नॉन स्किपेबल रीच आणि टार्गेट फ्रिक्वेंटली. कोणती ऍड रन करायची त्याच्यावरती डिपेंड आहे. मी काय काय गोष्टी केल्या ते एकदा परत लक्षात घ्या. कंटिन्यू मध्ये क्लिक करतो. मी फक्त प्रोसिजर सांगणार आहे तुम्हाला, बाकीचं सगळं तुम्हाला करायचंय. आता हे सगळं सिम्पलच आहे. आपण ऍड रन केली होती. आता इथं व्हिडिओचं नाव द्यायचं.
काय नाव देणार आहे, व्हिडिओ इफिशियंट रीच 25/7/2000, ते सगळे डेट टाकली. इथं मला करायचं आहे यूट्यूब. यूट्यूबचे सबस्क्रायबर. मग कुठे ॲड चालवायची, इन स्ट्रीममध्ये, इन फीडमध्ये, इन शॉर्टमध्ये, सगळीकडे चालली तर जास्त सबस्क्रायबर वाढतील. कॅम्पेन टोटल बजेट आणि एक कोणतं बजेट असतं, डेली बजेट. तर इथं कॅम्पेन बजेट किती येणार आहे टोटल, 1000. टोटल बजेट किती टाकायचं आहे मला, 1000 टाकायचं आहे. स्टार्ट डेट काय आहे, इन डेट काय आहे, आपण सिलेक्टच करत नाही, त्या दिवशी सांगितले. आता इथे एक ॲड ऑन तुम्हाला होते, तुमची जी ॲड रन करायची, तुम्हाला मॅन्युअल डेट टाकायची का 2 वीकसाठी टाकायची. पण मी तिथे सांगितले की मला काय डेटच नाही टाकायची. तर मी इथं काय करू शकतो, 2 मंथसाठी करू शकतो. 17 एप्रिलपर्यंत माझी ॲड चालेल. आता त्यांनी सांगितलंय आपण क्रिएट कॅम्पेन विदाउट गोल सिलेक्ट केले का, नाही. क्रिएट कॅम्पेन विदाउट गोलमध्ये आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, कॅम्पेन टोटल अमाऊंट इज सिमिलर टू द 16.60 डेली बजेट अमाऊंट अराउंड 60 days. म्हणजे डेली किती होऊ शकतं हे आपल्याला सजेस्ट करते. आपण हे बजेट जे लावलंय ते किती दिवसाचं लावलंय, 60, म्हणजे 2 महिन्याचं बजेट लावलंय. मग तुम्हाला इथं 2 ऑप्शन येतात, डेली बजेट. तर डेली बजेट 1000 ठेवायचं. तुमची ॲड कुठे चालवायची, आता सबस्क्रायबर वाढवायचे, मग ऑल ओव्हर इंडियामध्ये चालले तरी काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला, सबस्क्रायबर वाढवायचे, तुम्हाला ऍडमिशन करायचे का, नाही. सबस्क्रायबर कुठून पण केले तरी त्याचा फायदा होईल. तुम्हाला जर ऍडमिशन करायचे असेल तर मग पुणे किंवा महाराष्ट्र सिलेक्ट करा. लँग्वेज काय करायची, ऑल लँग्वेज करायचे. आता इथं बघा रिलेटेड व्हिडिओज, तुमची जी ॲड आहे ती कुठं दिसली पाहिजे, कशी केली पाहिजे, तुमचा कॅम्पेन कसा रन करायचा, तुम्ही इथून पण क्रिएट करू शकतात व्हिडिओ. पण आता मी काय करणार आहे, एक्झिस्टिंग व्हिडिओ आपल्याला यूज करायचे. मग इथं काय करायचं, तुम्हाला कॅम्पेनचं नेम दिलेले व्हिडिओ इफिशियंट, नंतर यूट्यूब झालं. ऑडियन्स सिलेक्ट करायचे, ॲड सेव्ह ऑडियन्स, आणि इथं काय करायचं आहे, ऑडियन्स. ऑडियन्सचं नेम टाकायचं आहे NMD. डेमोग्राफी काय असते माहिती आहे ना तुम्हाला, मेल, फिमेल आणि एज ग्रुप. किती वर्षाच्या लोकांना आपली ॲड दिसून फायदा आहे, जास्तीत जास्त 44, 18 ते 44. अननोन लोकांनी पाहिली तरी चालेल. आता हा जो टॉपिक आहे मी तुम्हाला आज नाही शिकवणार, युअर डेटा. म्हणजे तुम्हाला काय करायचं, थर्ड पार्टी डेटा, किंवा तुम्हाला फक्त तुमच्या गर्लफ्रेंडलाच ॲड दाखवायची, तिचा इथं नंबर टाकायचा किंवा ईमेल आय डी टाकायचा. तर आपण हा डेटा जर पेस्ट केला तर त्यांना दिसणार नाही. आता तुम्हाला वाटलं की मला फक्त माझ्या ऑल यूट्यूब व्हिजिटरला दाखवायची किंवा माझ्या वेबसाईटवरती जे लोक आलेत ना त्यांनाच मला दाखवायची, तर त्यांना सिलेक्ट करू शकतो. आता तात्पुरतं मी काय करतो माहिती का, हे सिलेक्टच करत नाही. कारण आपल्याला सगळीकडेच, कारण प्रॉब्लेम कसा आहे, आपल्याला हे ब्राउज वगैरे किंवा तुम्हाला डायरेक्ट एक्सेल शीट जर अपलोड करायचं असेल, न्यूज सेगमेंटमध्ये जायचं आणि डायरेक्ट तुमच्या एक्सेल शीटमध्ये जर नंबर असतील 1,00,000, तर ते डायरेक्ट तुम्हाला इथं काय करायचं, हे करायचं. गुगल ॲनालिटिक्समध्ये जेवढे लोक आलेत ना त्यांनाच, किंवा इथं कस्टमर यूट्यूबवरती जे युजर आलेत त्यांनाच तुमची ॲड दाखवायची, किंवा कस्टम लिस्ट. कस्टम लिस्टमध्ये तुम्ही कोणाचा पण नंबर टाकू शकतात, किंवा लीड फ्रॉम सेगमेंट. ॲपमध्ये जेवढे लोक आलेत किंवा तुम्ही तुमच्या वेबसाईट व्हिजिटरांना पण तुमची ॲड दाखवू शकतात. हे कस्टमाइज ऑडियन्स करू शकतात तुम्ही, लोकलाईक ऑडियन्स करू शकतात. ह्याच्यासाठी रिमार्केटिंगसाठी हे जास्त यूज केलं जातं. आता इथं कीवर्ड टाकायची गरज आहे का, कीवर्ड टाकायची गरज आहे का सांगा. YouTube वरती कीवर्ड टाकायची गरज आहे का, तुम्हाला ॲड दिसते का, कधी तुम्ही सर्च करून ॲड दिसते का. आणि सर कस्टमर बिहेवियर म्हणजे त्या प्रिव्हियस हिस्ट्रीनुसार कसं हिस्ट्रीनुसार काम करणार. हां, म्हणजे जर त्यांनी क्लासेस किंवा डिजिटल मार्केटिंग किंवा डेटा अनालिटिक्स नाही, पण आता तो व्हिडिओ पाहतोय असा गुगलमध्ये, यूट्यूबमध्ये, आणि त्याला स्किपेबल नॉन स्किप. तुम्हाला जसं माझं नाव नीलम जाधव आहे, मी भिवंडीला राहते, मी जंगली रमी खेळ, मग ती जी ॲड तुम्ही कुठे सर्च करतात का, तरी पण तुम्हाला दिसतेच ती ॲड. ह्याचा फायदा काय होतो तुम्हाला, जर तुम्ही त्या रिलेटेड कीवर्ड ठरले डिस्प्लेच्या फॉर्मॅटमध्ये ती तुम्हाला ॲड दिसेल. म्हणून कीवर्ड टाकायची का नाही टाकायची हे काहीच इम्पॉर्टंट नाही. मग व्हिडिओ ॲडमध्ये काय इम्पॉर्टंट आहे,
आणि इथं आता तुम्हाला ब्रॉड मॅच एक्झॅक्ट मॅचचा कन्सेप्ट आहे का नाही, तुम्ही डायरेक्ट काय पण टाकू शकता. डेटा जास्त टाकायची गरज आहे का? काहीच गरज नाही. नंतर आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे टॉपिक. तुम्ही युट्यूबवरती कोणत्या रिलेटेड, एकतर बिग बॉस बघत असणार, किंवा फू बाय फू बघत असणार, किंवा हास्य जत्रा बघत असणार, किंवा क्रिकेट बघत असणार. कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला ऍड रन करायची, कोणत्या टॉपिकवरती ती ऍड दिसली पाहिजे. डेटा अनालिटिक्स. लोकल न्यूजवर अजून न्यूज, क्राईम अँड जस्टिस, वर्ल्ड न्यूज सर ते रिलेव्हंट पण आहे ना. दाखवू शकतात तुम्ही कुठे पण. स्पोर्ट, स्पोर्ट्स न्यूज, स्पोर्ट्स गेम्स, स्पोर्ट. इथे तुम्हाला असं सिलेक्ट करायचं किंवा स्पोर्ट ड्रिंक. ब्राउजमध्ये जर केलं तर तुम्ही ब्राउज ज्या करतात ना, ब्युटी, फिटनेस, बुक्स, बिझनेस, इंडस्ट्री, ह्याच्या रिलेटेड पण काय कंटेंट बांधतात ना, गेम्स, ऑनलाईन कम्युनिटीज, प्रॉपर्टीज, प्रत्येकाचे चॅनल असतात. त्या सगळ्यांना दिसणार. आणि आता इथं तुम्हाला काय करायचंय, सर्च करायचा व्हिडिओ. एनएमडी आल्यानंतर एवढे इथं पीव्हीटी एलटीडी. कोणता व्हिडिओ चूज करायचा ते तुम्ही डिसाईड करा. YouTube thumbnail चांगलं. कोणतं कोणतं thumbnail टाकू? सबस्क्रायबर वाढले पाहिजे, कोणता व्हिडिओ चांगला आहे. शॉर्ट मध्ये दिसेल हा व्हिडिओ. आता तुम्हाला काय वाढवायचंय, युट्यूबचे सबस्क्राईब वाढवायचे. मग युट्यूब इथं आता तुम्हाला वेबसाईटची लिंक टाकू का सौरभ? नाही. मग काय टाकू, YouTubeच्या चॅनलची. मग तू सांग मला. जर आपण वेबसाईटची लिंक नाही दिली तर आपला ऍड रन होईल का? बोला, तुम्ही सांगा. आता तुम्ही लय दिवसापासून गुगल ऍड शिकलात ना, बरोबर आहे ना? होईल. विदाउट वेबसाईट पण होईल, कारण मी युट्यूबचं हे करणार ना. तुम्ही सांगा चैत्राली. बोला, तुला काय आवडतं? बघा ना मग चालते का? डेफिनेशन काय आहे आपली? करू शकतो का नाही करू शकतो? कशी टाकायची चॅनलची लिंक? तुला काय वाटतं प्रत्येक, सांग बरं, होईल का नाही होणार? तुलाच विचारतात. काय माहिती? टाकलं होतं. कॉल टू ऍक्शन बटन काय द्यावं लागेल आता तू सांग. कॉल नाव देऊ काय अप्लाय नाव देऊ? सबस्क्राईब नाव. इथे सबस्क्राईब नाव आहे का बघा, सगळ्यात खाली असेल ते काय 3 आहे? नंबरला आहे. आता हेडलाईन तुम्हाला जमतील टाकायला. कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर आता काय प्रॉब्लेम आहे का? याची अमाऊंट कसं काय डिडक्ट होते? कोणाची? Impression. ह्यानी एक सबस्क्राईब केलं तर अमाऊंट डिडक्ट होणार. मग ती कॅल्क्युलेट कशी करायची? ह्याची कॅल्क्युलेटच नाही करायची. इथं तुम्हाला कुठं कीवर्ड टाकलेत? नाही, पण मला 1000 रुपये टाकले हं. तर ती
कधी डिडक्ट होतो? 1000 रुपयामध्ये पर इम्प्रेशनला. सीपी आता बघा, हे पुढे जाऊन मी शिकवणार आहे तुम्हाला. सर्च ॲड असेल तर किती हे असतात, बिडिंग स्ट्रॅटेजी असतात? 7. बरोबर आहे. आणि आता इथं फक्त CPV व्ह्यूज आला तरच तुमचे डिडक्ट होणार आहे, किंवा काय झालं सबस्क्राईब केला तर. इम्प्रेशनवर नाही का? CPM पण आहे आणि CPV आहे, दोनच फक्त येते. ओके. तुम्ही स्क्रीनवरती व्हिडिओ दिसला, तुम्ही जर त्याच्यावरती क्लिक केलं तर व्हिडिओ पॉज होतो, रिडायरेक्ट होत नाही. त्याच्यामध्ये इथं CPC येईल का? नाही. एक तर व्ह्यूज तुम्ही करू शकता त्या ॲडला, व्ह्यूज होईल यूट्यूबवरती किंवा सबस्क्राईब होईल. हे फक्त शॉर्ट्समध्येच दिसेल ना? नाही, तिथे तिन्ही पण सिलेक्ट केले ना आम्ही, फीड, शॉर्ट आणि पण हा जो व्हिडिओ टाकलाय ना, हा जो व्हिडिओ शॉर्ट आपण सिलेक्ट केलाय, आपल्याला कोणता व्हिडिओ करावा लागतो? 3 व्हिडिओ सिलेक्ट करावा लागतील, एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल. तर जाऊन ते आता पुढे विचारेल तुम्हाला. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? आता इथं टाकायचं NMD यूट्यूब, नंतर इथं लॉंग हेडलाईन. इकडे तुम्हाला 4-5 हेडलाईन टाकायची गरज आहे का? DLAN SCIENCE. झालंय. आता इमेज अपलोड करायची का ऑटोमॅटिकली जनरेट करायची? हॅशटॅग द्या म्हणता येते, नाही द्यायचा. NMD प्रायव्हेट रिलेटेड. MAHARASTRAINING. बीड किती लावायची? आता इथं बघा, एकच येणार आहे इम्प्रेशन फक्त. किती लावायची? 1 रुपया पण लय होतोय. मग 0 पॉइंट किती लावलं पाहिजे? नाही तर खाली दाखवतंय 78 बीड टू द. मला 1च रुपया लावायचा आहे. 1 रुपया लावल्यानंतर काय म्हणतंय? अप्लाय केलं तर 78 रुपये होते. 1000 इम्प्रेशन येण्यासाठी आपल्याला 78 रुपये लावायचे. मी इथं 80 रुपये लावतोय. जर बिडिंग विदाउट गोल जर घेतला असतं तर आपल्याला झालं असतं का नाही? क्रिएट कॅम्पेन मध्ये करायचं. किती लोकांपर्यंत जाईल? कन्फर्म करा. खूप बघा ना, आता तुम्ही दिसन आज किती सबस्क्रायबर बघा YouTubeचे. त्यांना आवडलं तर पण बघ, आपला व्ह्यू जर 10 लाख लोकांपर्यंत गेला, 100 लोकांकडे गेला तर 2 लोक सबस्क्राईब करतात. मग 1 लाख लोकांकडे गेला तर सबस्क्राईब होणारच. सगळ्यांचा माइंडसेट सारखा नसतो. पैसे पण तेवढे करावे लागतील आपल्याला, अमाऊंट स्पेंड करायला. आपण पैसे लावणार. चांगलं दिसतंय. ऍड कशी रन केली? सबस्क्रायबरची ऍड आहे. किती 0 मिनिटात केली बघा परत एकदा. ब्रँड अवेअरनेस पण होतोय, कन्सिडरेशन पण होतोय आणि सबस्क्राईब पण वाढतील. एडिट करायचंय का कंटिन्यू टू रिव्ह्यू करायचंय? झाला तुमचा ऍड. कोणाला काय प्रॉब्लेम आहे? 0 मिनिटात ऍड रन केली. आता मी काय करतो, बिलिंग पेमेंट ऍड. ठीक आहे. अशा प्रकारे आजचा लेक्चर आपण संपू. कोणाला काय प्रॉब्लेम? आता ह्याची प्रॅक्टिस करायला एकदम सिंपल आहे. फक्त बेसिक शिकवलंय मी तुम्हाला व्हिडिओ ऍड मधलं. आता हे फक्त स्किपेबल, नॉन स्किपेबल हे बाकीचे राहिलेत. आता मी 500 रुपये ऍड करणार आहे. प्रॅक्टिस करताय ना तुम्ही?
615514. तुम्ही एकदा रन करा आता यूट्यूब चॅनलच्या सबस्क्रायबरसाठी. तर मला एक प्रॉब्लेम आहे. काय? त्या दिवसानंच काय झाले पैसे एका दिवसाचं दाखवायले 150 क्लिक झाले व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 14 तारीख. त्याच्यानंतर ते माझ्या क्लिकच ते काही दाखवत नाही, व्यवस्थित डेटा दिसत नाही. 3 काहीतरी हे झाले ते कन्वर्जन नसतात का फॉर्मचे. स्क्रीन शेअर करा बरं. झालेले. आता आपल्याला काय करायचे, आपले सगळे ऍड पॉज करावं लागतील, बरोबर आहे ना? नाही तर तिकडे पैसे जातील. आपल्याला फक्त आता सबस्क्रायबर वाढवायचे. कुठे जाणार मी? कन्वर्जन मध्ये जाणार का कॅम्पेन मध्ये जाऊन ओव्हरव्ह्यू मध्ये जायचं. ऑल कॅम्पेन दिसते इथं, ऑल कॅम्पेन मध्ये जायचं. नंतर इथं कोणता कॅम्पेन आहे? DS, तो बंद करणार मी पहिल्यांदा. इथं जाऊन पॉज करायचा, पॉज. अजून कोणता कॅम्पेन आहे ऍक्टिव्हर? 12 डिसेंबर, तो पण पॉज करणार. ठीक आहे. आता माझा फक्त एकच कॅम्पेन चालू राहिलाय. अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुमचे सगळे पैसे एकाच कॅम्पेनसाठी युटिलाइज होतील, नाही तर दुसरीकडे तुमचे पैसे जातील. ठीक. स्क्रीन शेअर केली का सौरभ तू? कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर बघा. काय प्रॉब्लेम असेल तर मी हा YouTube वरती अपलोड करतो व्हिडिओ, तिथे